पालघरच्या वाडा तालुक्यात पतीची हत्या. पत्नीने झोपलेल्या पती 26 वर्षीय अजय रघुनाथ बोचरचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो चारित्र्यावर संशय घेत असे आणि अनेक पुरुषांची नावे जोडली. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एका 22 वर्षीय महिलेला पती घरी झोपला असताना कुऱ्हाडीने वार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. ही घटना 8 मे रोजी घडल्याचे त्यांनी सांगितले. 26 वर्षीय अजय रघुनाथ बोचल असे मृताचे नाव आहे. वाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्ता किंद्रे यांनी सांगितले की मयताची पत्नी अनिता हिने पोलिसांना सांगितले की मध्यरात्री तिच्या पतीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून संशयितांना पकडण्यासाठी पथके तयार केली. हा गुन्हा घरीच घडला असल्याने आणि कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याने खऱ्या आरोपींचा शोध घेणे अवघड असल्याचे ते म्हणाले. या व्यक्तीचे काही प्रेमसंबंध आहेत का, याचाही पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची चौकशी केली आणि समजले की तो पुरुष आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतो आणि तिचे नाव दुसऱ्या पुरुषाशी जोडतो. तो म्हणाला, याचा राग आल्याने पत्नीने मध्यरात्री पतीवर कुऱ्हाडीने वार केले. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले, जिथे तिची कोठडी सुनावण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल.